नमस्कार, मी साक्षी चंद्रशेखरजी भेले आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते माझ्या साक्षी भेले पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवर. आज ज्यांच्यासोबत आपली ही चहाची बैठक होणार आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय श्री जयंतजी डेहनकर सर. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते एक उत्कृष्ट वक्ते आहे आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते आपल्या वक्तृत्वाने देऊ शकतात. तर चला आज त्यांच्यासोबत आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. माझ्या या पॉडकास्ट शोमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक खूप चांगले वक्ते आहे आणि तुमच्या वक्तृत्वाबद्दल सगळीकडे चर्चा असते. म्हणजे मी तर असं ऐकलं होतं की जेव्हा मोदीजी आपल्या या अमरावतीमध्ये येतात, सभा करतात आणि त्यांची भाषण झाल्यानंतर काही लोक तिथून निघून जातात, पण ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस तुमच्या वक्तृत्वात एवढी ताकद आहे की तुम्ही लोकांना अक्षरशः थांबवतात, असं मी तुमच्याबद्दल ऐकलं आहे. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगा की तुम्ही कसे राजकीय क्षेत्रात आले. नाही, नरेंद्रजी मोदी आदरणीय पंतप्रधान हे 2014ला 30 मार्चला सायन्स कोर मैदानावर त्यांची जाहीर सभा होती आणि त्याचं सूत्रसंचालन माझ्याकडे होतं. सकाळी 9ची वेळ दिली होती आणि सर 12पर्यंत येणार होते. अच्छा. त्याच्यामुळे पूर्ण संचालन माझ्याकडे होतं. 2.5-3 तास ती सभा खिळवून ठेवण्याचं कसब परमेश्वरानं माझ्यात निर्माण केलं आणि त्याच्यामुळं मी त्या ठिकाणी ते सूत्रसंचालन करू शकलो. नंतर सरांचा भाषण झालं आणि ती सभा अद्वितीय, अलौकिक आणि ऐतिहासिक होऊन गेली. मी भारतीय जनता पार्टीचं काम तसं पाहिलं तर 77ला मी लोकसभेची निवडणूक ज्यावेळी झाली अच्छा. त्यावेळी मी पहिलं भाषण केलं वयाच्या 11व्या वर्षी. अरे बापरे. आणि 85पासून मी पदावर आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचा मी बडनेरा शहराचा अध्यक्ष होतो. 87ला अमरावती मंडळामध्ये मी मधुभाऊ उमेकर यांच्या कार्यकारिणीत सदस्य होतो. 89ला मी अमरावती शहर बडनेरा शहराचं जे मंडळ होतं त्याच्यात ॲडव्होकेट वासुदेवजी नवलानी जे आहेत त्यांच्या कार्यकारिणीत सचिव होतो. 1991ला मी जिल्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो. त्याच्यानंतर 93ला मी परत जिल्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो. 95-96च्या दरम्यान मी जिल्हा सचिव होतो भाजपाचा. 96ला मी जिल्हा महामंत्री झालो, जिल्हा सरचिटणीस झालो. 99ला प्रदेश कार्यकारिणीवर होतो. मग 31 ऑक्टोबर 2003 रोजी परत तट्टेसर अध्यक्ष झाले. त्यावेळी मी जिल्ह्याचा पुन्हा सरचिटणीस झालो. 2009पर्यंत 3 टर्म होतो. अच्छा. नंतर परत मी जिल्हा उपाध्यक्ष झालो. 2 टर्म जिल्हा उपाध्यक्ष होतो आणि 17 जानेवारीला 2016 साली मी अमरावती शहर जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. त्यावेळी ज्या 17च्या फेब्रुवारीत निवडणुका झाल्या त्यावेळी नेत्रदीपक विजय सर्वांच्या लाखमोलाच्या आशीर्वाद आणि सहकार्यानं मी संघटनेचा अध्यक्ष असताना झाला. भारतीय जनता पार्टीच्या 45 नगरसेवकांना विजयश्री प्राप्त झाली आणि एक हाती सत्ता जनतेनं आमच्याजवळ दिली. मग परत 4 वर्ष मी जिल्हा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य होतो. चंद्रकांतदादा पाटील ज्यावेळी प्रदेशाचे अध्यक्ष झाले. अच्छा. आणि नंतर मी 3 मे 2023ला महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून माझ्याकडे जबाबदारी आली. चंद्रशेखरजी बावनकुळे सर त्यावेळी प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि ती जबाबदारी आतापर्यंत होती. 24 तारखेपर्यंत. अच्छा. या फेब्रुवारी महिन्याच्या. आता नवीन दायित्व जे पक्षानं दिलं ते स्वीकारू, पण पक्षाचं काम चालू आहे, अव्याहतपणे चालू आहे, श्रद्धेनं चालू आहे, निष्ठापूर्वक चालू आहे. भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवणं, केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत ते लाभार्थ्यांपर्यंत पोचवणं, जनतेपर्यंत पोचवणं, शोषित, वंचित, पीडित, दुर्लक्षित या समाजाला या विचाराशी जोडणं आणि मुख्य प्रवाहामध्ये आणणं हा एक उदात्त दृष्टिकोन त्यामागचा आहे. अच्छा. तुमची राजकीय कारकीर्द जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे. आता असं म्हटलं जातं की एखादा व्यक्ती, शिक्षित व्यक्ती ज्यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये येतो तर त्याच्यामध्ये एक वेगळी पावर असते. म्हणजे वेगवेगळे मुद्दे जनतेसमोर आणण्याची पावर असते. राघवजी चड्डा एक असे नेतृत्व होऊन गेलेत जे संसदेमध्ये वेगवेगळे प्रश्न मांडतात. त्यांनी एक प्रश्न मांडला की ज्याप्रमाणे जनतेजवळ एक अधिकार असतो की तुम्ही एखाद्या नेत्याला निवडून देता,
राईट टू वोटचा, तसाच त्याच्याकडे राईट टू रिकॉलचा. म्हणजेच तो एखादा जर नेता काम करत नसेल तर 5 वर्षाची वाट न पाहता तुम्ही त्याला पदावरून बरखास्त करू शकता, की जेणेकरून जनतेला काही गैरसोय होऊ नये यासाठी. तर किती महत्त्वाचं आहे की जर असा एखादा कायदा संसदेने केला की एखादा मंत्री असो, एखादा आमदार, खासदार हा काम करत नसेल लोकांसाठी, तर त्याला तेव्हाच्या तेव्हा पदावरून काढता येईल. तर असं होणं योग्य आहे का? आणि झाल्यास जे नेते काम करत नसतात तर नेमका काय बदल होऊ शकते समाजामध्ये? नाही, याच्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वेगवेगळे मतं आहेत. या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रदेश स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली असेल. त्याच्या संदर्भात समिती गठीत करून त्या माध्यमातून जनतेचं मत मागवणं आणि त्या आधारावर मग संसदेमध्ये तो विषय ठेवणं. पण सर्वतोपरी घटनेनं, राज्यघटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या देशाला दिली, ज्याच्यामुळे 1947 पासून आणि 26 जानेवारी 1950 पासून खऱ्या अर्थानं आपण हे जे गणराज्य म्हणून स्वीकारलं, तेव्हापासून तर त्या घटनेमध्ये काही तरतुदी कराव्या लागतील, त्यामध्ये बदल करावे लागतील. आतापर्यंत ज्या ज्यावेळी आवश्यक वाटलं त्या त्यावेळी सत्ताधारी नेत्यांनी सर्वसंमतीनं किंवा कायद्याच्या माध्यमातून त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला. जिथं जिथं आवश्यक असेल तिथं बदल केले पाहिजे काळमानानुसार. आपल्याला जर असं वाटत असेल की 5 वर्षाच्या पूर्वीच जर एखादा निष्क्रिय जनप्रतिनिधी असेल आणि त्याला आपण बोलावलं पाहिजे, तर त्या पद्धतीचं परिवर्तन हे करता येऊ शकते. पण या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि एकंदरीत संपूर्ण देशभरामध्ये असणारे विविध राजकीय पक्ष यांच्या सर्वसंमतीनं, आम सहमतीनं हा विषय पूर्णत्वास जाऊ शकते असं मला वाटते. आणि त्याचे मला असं वाटतं की जनतेसाठी एक चांगले बेनिफिट पण राहील. नाही, असं जरी असलं तरी काय होईल का, मग प्रत्येक ठिकाणी शेवटी एखादा व्यक्ती बहुमतानं निवडून येते. जे उमेदवार निवडणुकीमध्ये उभे असतात त्याच्यात सर्वात जास्त मतं ज्याला मिळते तो आपला विजयी होतो. मग उरलेले जेवढे काही उमेदवार असतात ते स्वाभाविक आहे त्यांच्या विरोधात असतात. त्यांनाही पाठबळ असते, जनताही काही प्रमाणामध्ये त्यांच्या पाठीशी असते, निवडून येणाऱ्याच्या पाठीशी असते. हा एक नवा संघर्ष उभा राहू शकतो. जर निष्क्रिय असेल तर त्याचं शेवटी लाईन ऑफ डिमार्केशन काय का, इथून तो निष्क्रिय पकडला जाईल किंवा इथून तो सक्रिय पकडला जाईल. एखाद्या विरोधकाला असं जर वाटलं की मला बदलायचं आहे याला, आम सहमती, सर्वसंमती, मग जनजागरण चालू होईल, लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न होईल. जो आमदार असेल, जो खासदार असेल, जो नगरसेवक असेल, जो जिल्हा परिषद सदस्य असेल, जो नगरपंचायतचा सदस्य असेल, जो पंचायत समितीचा सदस्य असेल, मग त्याच्या विरोधात सगळं एकत्रीकरण येईल आणि मग पुन्हा रिकॉल करण्यासाठी मतदान घ्या. म्हणजे ही क्लिष्ट पद्धत होऊ शकते. यातून मार्ग काढता येईल, पण तो कशा पद्धतीनं काढला पाहिजे हा केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे. त्याच्यावर विषयावर विचार सुरू आहे असं मला वाटते. आणि अनेक तज्ञ लोक याच्यावर विचार देखील करून राहिले. एक समिती असेल त्या संदर्भामध्ये आणि ती समिती या संदर्भामध्ये विचार करत असेल. आपण ज्या ज्या गोष्टी त्याज्या आहेत त्या टाकण्याचा प्रयत्न करतच आलेलो आहे. ज्या ज्या आवश्यक आहेत त्याचा समाविष्ट त्या घटनेमध्ये करण्याचा प्रयत्न आपण आजपर्यंत केला आहे, तो सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे. या देशामध्ये नोटबंदी होते, जनता लाईनमध्ये लागते. त्याच्यानंतर आधार कार्ड KYC, त्याच्यानंतर आधार कार्ड लिंक करणे, लाडकी बहीण KYC. आणि आत्ता असं झालं आहे की गव्हर्मेंट म्हणतं आहे की आमच्याकडे गॅस सिलेंडरचा पुरवठा आहे, पण सगळी सामान्य माणसं ही रस्त्यावर लाईनवर उभी आहे गॅस सिलेंडरसाठी. तर नेमकं सरकारनं हे ठरवलं आहे की लोकांना त्या लाईनमध्ये उभं राहायचं म्हणून? नाही, असं नाही आहे. राष्ट्रीय स्तरावर असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल, ज्या घडामोडी घडतात त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणा लागते किंवा त्याच्यासमोर त्याचा सामना करावा लागतो. पेट्रोल डिझेलच्या संदर्भामध्ये एक 4-8 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केलं का पुरेसं या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल भरपूर प्रमाणामध्ये आहे. गॅस टंचाईच्या संदर्भामध्ये शेवटी आखाती खाडी देशांमध्ये युद्ध सुरू असल्याकारणानं आणि जवळजवळ 70% लिक्विड पेट्रोलियम गॅस असेल, पेट्रोल डिझेल असेल, घरगुती वापराचा गॅस असेल, हे सगळं आपण तिथून बॅरलप्रमाणे
आपण विकत घेत असतो, ते कच्चं तेल आपण इथं देशामध्ये आणतो आणि रिफायनरीच्या माध्यमातून ते शुद्ध करून मग आपण जनतेपर्यंत पोचवण्याचं काम करतो. ही परिस्थिती पहिल्यांदा नाही झाली आहे. यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय संकट निर्माण झालं, त्यावेळी त्याचा अतिशय सक्षमतेनं ताकदीनं सामना या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात या सरकारनं केला आहे. मार्ग काढण्याचे प्रयत्न आहेत. परराष्ट्र व्यवहार खात्याचे मंत्री जे आहेत ते सातत्यानं इराणच्या संपर्कामध्ये आहे. डे टू डे त्यांच्याशी संपर्क होतो आहे, बोलणं होते आहे. अमेरिका असेल, इस्रायल असेल, यांच्याशी सुद्धा चर्चा सुरू आहे. ती गोपनीय असते. काही आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही घडामोडी घडतात त्यावर आपल्या हिंदुस्थानची, आपल्या देशाची, आपल्या सरकारची भूमिका ही काही अंशी गोपनीय ठेवावी लागते. त्याला सार्वजनिक करता येत नाही. पण मला असं वाटते का मधात आपण पाहिलं असेल का 2-3 दिवस खूप पेट्रोल पंपावर रांगा होत्या. मग ज्यावेळी काही पेट्रोल पंपावाल्यांशी मी चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं का पहिल्यांदा आम्हाला 1 महिन्याची, 15 दिवसाची, 20 दिवसाची पैसे देण्याची मार्जिन राहत होती. पण जे डीलर आहेत त्यांनी सांगितलं का तातडीनं तुम्ही आम्हाला आता कॅश डिलिव्हरी करा. तुमचे पैसे आमच्यापर्यंत पोचल्यावर आम्ही तुम्हाला जेवढा रिक्वायर्ड साठा आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत टँकरनं पोचू. तर त्या 2-3 दिवसामध्ये थोडी गडबड झाली, थोडा गोंधळ झाला. लोकांना असं वाटलं का आता पेट्रोल आणि डिझेल भेटणार नाही. पण 2 दिवसातच हे सगळं पूर्ववत झालं आणि पूर्ववत होऊन आता पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्याही पेट्रोल पंपावर अशी लाईन नाही. गॅसचं सुद्धा या खाडी देशाच्या युद्धात 28 फेब्रुवारीला पहिल्यांदा या खाडी देशातल्या युद्धाची सुरुवात झाली. त्यावेळी मला असं वाटते का त्यापूर्वीसुद्धा आणि त्याच्यानंतर आता एक 15-20 दिवस होऊन राहिले आहे, आपल्याला गॅस सिलेंडरचा नंबर लावायला 25 दिवसाचा अवधी राहत होता. तुम्ही 16 तारखेला लावला. आता मी 16 तारखेला नंबर लावला, माझं 20 तारखेलाच माझ्या घरी गॅसचं सिलेंडर आलं. पण जेव्हा मी दुसरा नंबर लावला त्यांनी मला मेसेज केला की 10 एप्रिलपर्यंत तुमचा नंबर लागू शकत नाही. हा नियम आज आहे, हा नियम काल नाही होता. त्याच्यामुळं अशा कोणत्याही पद्धतीची अडचण या टंचाई या देशामध्ये नाही आहे, महाराष्ट्रात नाही, अमरावती जिल्ह्यामध्ये नाही आहे. नोटबंदीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विश्वामध्ये जे प्रमुख 100 बुद्धिवंत होते आणि संघर्षानं ज्यांनी देश घडवला, समाज घडवला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं का दर 10 वर्षानंतर आपण नोटबंदी आणि चलनामध्ये बदल करण्याचा विषय केला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. बरेचदा असं होते की आपले शत्रू राष्ट्र आपल्या अवतीभोवती असताना ही करन्सी खराब करण्याचं काम आणि फेक करन्सी आपल्या देशामध्ये टाकून इथची अर्थव्यवस्था खिळखिळी करायचं काम करत असतात. हे सातत्यानं चालत आलं. राजे महाराजे होते तेव्हापासून, स्वतंत्र झाला देश तेव्हापासून, जेव्हापासून सत्तेचं राजकारण आलं, जेव्हापासून राजे महाराजांचा अंतर्गत ह्या सगळा विषय आला, त्यावेळी चलनामध्ये बदल करण्याचे विषय आले. आणि मला असं वाटते का 10 वर्षानंतर तो प्रयोग त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आलं होतं की अशा पद्धतीचा प्रयोग आपण केला पाहिजे. आणि म्हणून मग तात्काळ ज्या जुन्या नोटा होत्या त्या बदलून आपण नव्या स्वरूपात करन्सी या देशामध्ये आणली. हे प्रयोग वरचेवर अर्थव्यवस्था खराब होऊ नये किंवा किळकिळ होऊ नये, तिला सुरुंग लागू नये आणि आपले विरोधी राष्ट्र जे असेल त्यांच्या मनसुबे ते पूर्ण करता येऊ नये याच्यासाठी ही गोष्ट करावी लागते. काही अडचणीचे मुद्दे त्यात असतात, पण या देशातली सुज्ञ जनता, सुजाण जनता त्याच्यावर मात करून सरकारला मदत करून पुढे जाण्याच्या मानसिकतेत असते. पण तुम्हाला असं वाटत नाही का या सगळ्यामध्ये कुठेतरी गरीब वर्ग जो आहे किंवा मध्यमवर्गीय वर्ग आहे तो पिसला जातोय? आता सिलेंडरच्या लाईनीबद्दलच एका व्यक्तीने सांगितलं की मी शेतीवर कामावर जातो आणि त्याचा त्या दिवसाचा जो 200-300 रुपये रोज होता तो पडलेला होता आणि त्याला त्या लाईनमध्ये लागावं लागत होतं. तर कुठेतरी जनतेवर याचा परिणाम होतोच असं वाटते. जनतेवर परिणाम होतो. काही गोष्टी 100% स्वीकाराव्या लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा का सरकार जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व निर्णय करत असतात. हे सगळे निर्णय करत असताना मी तुम्हाला पहिले सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर काही अडचणीचे विषय जेव्हा येतात त्यावेळी थोडा बहुत हा विषय झळ पोचवणारा असतो, नाही अशातला भाग नाही आहे. परंतु सिलेंडर तुमच्या घरी जर 2 लोक असेल, 3 असेल तर साधारणतः 25 दिवस तुमचं सिलेंडर चालते, 15 दिवस तुमचं सिलेंडर चालते, महिनाभर तुमचं सिलेंडर चालते आणि 25 दिवसानंतर तुम्हाला दुसरं सिलेंडर घरपोच येते. तुम्ही ऑनलाईन जर त्या भारत गॅसवर किंवा त्याच्यावर जर तुम्ही ऑनलाईन तुमचं मागणी केली
तर ती मागणी तुमची 3-4 दिवसातच पूर्ण होते. मी अनुभव घेतला, माझ्याकडे सिलेंडर असताना मी हा विषय करून पाहिला, कारण जनता जी बोलते आहे ती. आणि तुम्ही लाडक्या बहिणीचाही विषय केला, तर लाडक्या बहिणीच्याही संदर्भात, नोटबंदीच्या संदर्भात शेवटी सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये सरकार आहे. जनतेच्या हिताचे अनेक निर्णय आजपर्यंत आपल्या सरकारनं घेतलेले आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्याही संदर्भामध्ये 6,000 वर्षाचं केंद्र सरकार देते, राज्य सरकार 6,000 देते, 12,000 त्यांना देते. मी आत्ता 32,000 कोटी रुपये जे आत्ता 3 महिन्यापूर्वी राज्य सरकारनं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी या शेतकऱ्यांसाठी दिले, त्याच्यातले 1,700 कोटी रुपये अमरावती जिल्ह्यात आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये जमा केले. अच्छा. डायरेक्ट बेनिफिट जे आहे ते शेतकऱ्यांना मिळतो आहे. आजपर्यंत केंद्रातून येणारा पैसा हा घासत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होता. आता जनधन योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 50 कोटीपेक्षा जास्त लोकांचं बँकिंग प्रणालीशी जोडल्या जाणं हा या स्वतंत्र भारतातला एक ऐतिहासिक प्रयोग आहे. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करतोच आहे. शेतकऱ्यांच्या मध्ये त्या योजना शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी असणाऱ्या इतक्या कमी वेळात या सगळ्या. जेव्हा भारताचं परराष्ट्र धोरण हे बघितलं जातं, तर त्याच्यावरून असं लक्षात येतं की आपण आपल्या नागरिकांना इराणवरून सुखरूप वापस आणतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या वेळेस भारताचा झेंडा हा नौकेवर दिसतो तिथल्या, तर त्या भारताच्या युद्धनौका ज्या आहेत त्यासुद्धा इराणकडून सोडण्यात येतात. बरोबर आहे. तर हा एक नेतृत्वाचा फरक आहे का, की भारताला आता गृहीत धरलं जातं आहे ज्यावेळेस इंटरनॅशनल लेवलवरची एक नीती बघितल्या जाते त्यावेळेस, तर हा भारताच्या नेतृत्वाचा फरक आहे का? 100% भारतामध्ये सरकारचं आज जे नेतृत्व करत आहे आमचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू होतं त्यावेळी युक्रेनमध्ये अभ्यासाला गेलेले 12,000 जे विद्यार्थी होते, रशियाच्या नेतृत्वाशी बोलून, युक्रेनच्या नेतृत्वाशी बोलून त्या सर्व 12,000 विद्यार्थ्यांना सुखरूप हिंदुस्थानात आणण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं. ज्यावेळी पॅलेस्टाईन इस्रायलचा संघर्ष सुरू होता, गाझापट्टीचा विषय चालू होता, त्यावेळीसुद्धा 7,000 ते 8,000 नागरिक त्यावेळी तिथं अडकून बसले होते. त्यांनासुद्धा नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या परराष्ट्र धोरणानं, आपल्या युद्धनीती आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीनं आपण या संपूर्ण देशाशी अतिशय सलोख्याचे संबंध ठेवून त्यांच्याशी चर्चा करून या सर्व लोकांना आपण परत आणलं. आतासुद्धा खाडी देशामध्ये जे युद्ध चालू आहे, अनेक लोकांना त्या ठिकाणावरून या देशामध्ये सुखरूप परत आणण्याचं काम आपल्या देशाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून होते आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी मी अगोदर सांगितलं की तिथच्या इराणच्या नेतृत्वाशी आपलं बोलणं चालू आहे. आणि आपले जे जहाज आहेत हे जास्तीत जास्त तेलवाहक नौका ज्या आहेत आणि ज्या कच्च्या तेलाच्या, गॅसच्या पुरवठ्याच्या संदर्भामध्ये इथं टंचाई निर्माण होऊ नये याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करून या ठिकाणी परत आणण्याचा भारतीय सरकारचा प्रयत्न हा यशस्वी होतो आहे. ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये हे लिहिलेलं होतं की आम्ही लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे किंवा जे मानधन आहे त्याच्यामध्ये आम्ही वाढ करू. आता जवळपास 2 बजेट सरकारनं मांडलेले आहेत, पण अजूनही त्याच्याबद्दल काही बोलल्या जात नाही. तर लाडक्या बहिणी सध्या भरोशावर आहे आपल्या भावाच्या की भाऊ याच्यामध्ये काहीतरी मानधनामध्ये वाढ करेल. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत? 100% वाढ करणार आहे. त्याला का उशीर लागतो आहे काय त्या संदर्भात, या संदर्भात बोललं नाही आहे. परंतु आपले अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री वारंवार अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात. नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्रीसुद्धा आहे आणि आम्ही त्यांच्या संपर्कात असतो, त्यांच्या प्रवास दौऱ्यात त्यांच्यासोबत असतो. यावेळी चर्चा होते, पुन्हा 3 तारखेला ते येणार आहेत, या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोलू. पण 1,500 रुपये जे कालपर्यंत कोणत्या स्त्रीला स्वतःच्या हक्काचे पैसे सरकारकडून दर महिन्याला प्राप्त होत नव्हते, ते पैसे आता मिळून राहिले, याचं एक समाधान, एक आनंद आमच्या महिला भगिनींना आहे. प्रवासात अर्धी तिकीट आहे, अनेक गोष्टी अशा आहेत त्यांच्या संदर्भामध्ये या सरकारनं निश्चित केल्या आहे. पण तुमचा नेमका प्रश्न जो आहे 1,500चे 2,100 रुपये त्यावेळी शिंदेसाहेबांनी
निवडणुकीच्या काळामध्ये याची घोषणा केली होती आणि आम्हीसुद्धा याला पाठिंबा दिला होता. पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चितच 1500चे 2100 रुपये होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण हे सरकार प्रामाणिक आहे. हे सरकार जनतेच्या हिताच्या दृष्टीनं काम करते आहे आणि त्यांना महिलांच्या अडीअडचणी आणि समस्येच्या संदर्भामध्ये वारंवार या सर्व प्रश्न आणि त्याची जाणीव ठेवून ते काम करत असतात. म्हणजे आज एक लाडक्या बहिणींसाठी दिलासा आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणीचं मानधन हे वाढणार आहे. 100%. अमरावतीचे इलेक्शन्स आता नुकतेच महानगरपालिकेचे होऊन गेले. सगळ्यात महत्त्वाचा मला असं वाटतं की एक बेसिक मुद्दा अमरावती जिल्ह्याचा आहे ट्रॅफिकचा. मी नागपूरची पण ट्रॅफिक बघितली की जिथं एक चांगलं नियोजन केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं हेल्मेटची सक्ती आहे. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये राजकमल चौक, राजापेठ चौक काही अशा आहे की तिथं कोण येईन आणि कोण तुमची गाडी ठोकून जाईल काहीच सांगता येत नाही. हे काम कदाचित प्रशासनाचं आहे की ज्यावेळेस ट्रॅफिकचं नियमन करणं, त्याचप्रमाणे हेल्मेटची सक्ती हे लोकांना करणं की जेणेकरून कुठलीही वाईट गोष्टी होऊ नये यासाठी. तर जर एखादा व्यक्ती, एखादा नेता जर हा मुद्दा उचलत असेल तर त्याच्यावर प्रशासन हे काम करतं, त्यांच्यावर सक्ती येते प्रशासनावर, तेवढं तो मुद्दे उचलला जातो. काय लोक या सगळ्या प्रश्नाबाबत गंभीर नाही आहे म्हणूनच कदाचित लोकप्रतिनिधी यांच्याकडे हे सगळे मुद्दे जात नाही. या संदर्भामध्ये हेल्मेट सक्तीचा कायदा आहे. तुमचे 2 प्रश्न आहे. हेल्मेट सक्तीचा कायदा जरी असला तरी दररोज अमरावती शहरामध्ये असेल, ग्रामीणमध्ये असेल, इतके वाहनधारक हे रस्त्यानं जाणं येणं करत असतात. त्या प्रत्येकाला ट्रॅफिक पोलिसांना पकडणं, अडवणं, त्यांच्याकडून दंड वसूल करणं हे तसंही रोज चालूच असते. नाही अशातला भाग नाही आहे. कागदपत्र तपासणं, त्यांच्याजवळ सगळ्या जे सरकारी नियम आहेत गाडी चालवण्याचे, वाहन चालवण्याचे, त्याची पूर्तता ते करतात नाही करत. हेल्मेट आहे ते सक्ती करण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी, काही काळ ते चाललंय. पण पुन्हा स्वतःच्या जीवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट घालणं गरजेचं आहे. ते प्रत्येकाला कळलं पाहिजे. सरकार त्या संदर्भात कायदा करतो. सरकारनं कायदा केला आहे, त्याच्यावर अंमलबजावणी ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. कारण काही विषय असे असतात ती जनतेनं स्वतःहून स्वीकारले पाहिजे. ती अजून मानसिकता जनतेची बनलेली नाही आहे. प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये अमरावतीमध्ये कॅमेरे लावलेले आहेत, चेक केल्या जातात. तुमची स्पीड कंट्रोल आहे की नाही आहे, जिथं जेवढी आवश्यक स्पीड आहे त्या स्पीडमध्ये तुमचं वाहन, त्या वेगानं तुमचं वाहन चालते की नाही चालत, तुम्हाला दंड ठोठावला जातो, ऑनलाईन दंड ठोठावला जातो, तुम्हाला तो भरावा लागतो. हे सगळे कायदे जनतेच्या हिताच्या दृष्टीनं आहे. परंतु शेवटी तुम्ही स्वीकारलं पाहिजे की माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मला काय करायचं आहे. जनतेनेही सरकारला सहकार्य केलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा विषय ट्रॅफिकच्या संदर्भात आहे. तर या संदर्भात वारंवार महानगरपालिका स्तरावर या बैठकी होत असते. ट्रॅफिक, त्याच्यानंतर एन्क्रोचमेंट, अतिक्रमण या सगळ्या गोष्टी आहे ज्या अनेक गाड्या रस्त्यानं असतात, ज्या फळांच्या असतात, भाजीपाल्यांच्या असतात, वेगवेगळे दुकानं असतात. शेवटी गोरगरीब जनता आहे. पोटाचा खळगी भरण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना अर्थार्जन आवश्यक असते, पैसे कमवायचे असतात. आणि म्हणून जिथं गाडी लावायची कमी पैशामध्ये आपले रोजचे 5, 50, 100 रुपये आपल्याला कसे मिळतील, 200 कसे मिळतील, त्यांचाही विचार करून त्याचा एक झोन तयार करून त्याच ठिकाणी त्या गाड्या लागल्या पाहिजे. हाही विषय विचाराधीन आहे. 2 महिने महानगरपालिकेत निवडणुका होऊन झालेल्या आहेत. महापौर भारतीय जनता पार्टी महायुतीचा आहे, उपमहापौर आहेत, स्टँडिंग चेअरमन, हे सगळे लोक आम्ही एकत्रित बसून या संदर्भामध्ये विषय चालू आहे, विचार चालू आहे. आयुक्त मॅडम असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील या कामी निश्चितपणानं लागले आहेत. पालकमंत्र्यांनी मागच्या सभेतसुद्धा निर्देश दिले, स्वच्छतेच्या विषयावर निर्देश दिले आणि ट्रॅफिक कसं व्यवस्थित राहील, सुरळीत राहील या संदर्भातसुद्धा निर्देश दिले आणि त्याच्यावर काम सुरू आहे. मला असं वाटतं की निश्चितच या सगळ्या गोष्टीवर लवकरात लवकर काम व्हावं, कारण हा आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेचा एक मुद्दा आहे. बरोबर आहे. यानंतर देशाला कोणत्या राजकारणाची गरज आहे? धर्माच्या राजकारणाची गरज आहे, विकासाच्या राजकारणाची गरज आहे की चांगल्या विचारांच्या राजकारणाची गरज आहे? चांगल्या विचाराच्याही राजकारणाची गरज आहे, विकासाचीही गरज आहे. आणि धर्म हा कायद्याच्या चौकटीत त्याला एक वेगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचंही स्वातंत्र्य घटनेनं दिलेलं आहे. पण मला असं वाटते तो एक वेगळा विषय, हा एक वेगळा विषय. पण धर्म याचा अर्थ
म्हणजे मला असं वाटते तो संकुचित न वापरता, आपण अनेकदा ठिकाणी पाहतो वजन मोजायचा काटा असतो, त्या ठिकाणी धर्म काटा लिहिला असते, ते धर्माचं काम आहे. अनेक ठिकाणी एखादा व्यक्ती जर समजा तो नोकरी करत असेल तर ती प्रामाणिकपणे करणं हा त्याचा धर्म आहे. एखादा पत्रकार असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा एखादा प्रतिनिधी असेल तर निष्ठेनं समर्पित भावनेनं काम करणं हे त्याचा धर्म झाला. एखादा व्यापारी असेल तर त्यानंसुद्धा जेवढा आवश्यक आहे तेवढाच फायदा त्याच्यातून करणं हा धर्म झाला. धर्म म्हणजे रिलिजन नाही. रिलिजन, धर्म, संस्कृती हे वेगवेगळे विषय आहे. पूजा पद्धती वेगळा विषय आहे. हिंदू ही संस्कृती मानतो. अनेक लोक त्याला धर्माचा मुलामा देण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे कल्चर जे आहे हे हजारो वर्षापासूनचं आहे. हे भारतीय कल्चर आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा निर्वाळा दिलेला आहे. त्याच्यामुळं धर्माचं राजकारण असलंच पाहिजे. ज्या अगोदर मी ज्या विषयावर बोललो, कारण नेमका तुमचा धर्म कोणता, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, तर माझा हा धर्म आहे, माझं हे कर्तव्य आहे की संघटन विस्तार केला पाहिजे, निवडणुकीत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला पाहिजे, असा प्रत्येकाने ठरवलेला त्याचा एक जो धर्म आहे तो जर प्रामाणिकपणानं तुम्ही केला तर विकासाचं राजकारणही तुम्हाला साध्य करता येईल, विचारांचे राजकारण साध्य करता येईल. शेवटी वैचारिक अधिष्ठान असल्याशिवाय, धर्माचं अधिष्ठान असल्याशिवाय सत्तेचं राजकारण करता येईल असं मला वाटत नाही. एक पीठाधीश होते, त्यांचं मी वाक्य ऐकलंय की राजकारणात धर्म हा असावा पण धर्मात राजकारण होऊ नये. अतिशय एक सुंदर त्यांनी म्हटलं की कारण एक विचार तुम्ही सुद्धा सांगितलं की एक धर्म म्हणजे काय, तर एक चांगला विचार असतो, ती एक सद्बुद्धी असते. म्हणजे राजा रामजी यांचं एक राज्य होतं पण ते सुद्धा एक धर्माचं राज्य होतं. त्याच्यामुळे आता पुढचा प्रश्न की युवकांनी राजकारणात यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? मी तुम्हाला सांगतो, 1995-97च्या दरम्यान महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी महायुतीची, शिवसेना महायुतीची सरकार होतं ना, तेव्हा मुंबईत मला लोकसत्तेमध्ये एक अग्रलेख वाचायला मिळाला. त्या अग्रलेखामध्ये असं म्हटलं होतं का राजकारण जरी टीकेचं, धकाधकीचं आणि अनिश्चिततेचं क्षेत्र असलं तरीसुद्धा तरुणांनी राजकारणात करिअर करायला काय हरकत आहे. आपलं शिक्षण पूर्ण करून आपल्या अर्थार्जनाचे जेवढे काही विषय आहेत ते व्यवस्थित मार्गी लागून आपला संपूर्ण संसार सांभाळून तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. या देशाला तरुणांची आवश्यकता आहे. तसंही 18 ते 35 वयोगटातले जवळजवळ 60% तरुण या देशामध्ये आहे, 140 कोटी जनतेमध्ये. तर जर 60% 140 कोटी जनतेमध्ये तरुण आहेत तर या तरुणाईचा बुद्धीचा, त्यांच्या कार्यकुशलतेचा, त्यांच्या वेगवेगळ्या अभिनव कल्पनांचा या राष्ट्र निर्मितीसाठी, या भारत मातेला पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी, समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण हे प्रत्येकानं केलं पाहिजे. राजकारणातल्या दूषित गोष्टी ज्या आहेत, राजकारणातल्या वाईट प्रथा ज्या आहेत, या जोपर्यंत चांगले लोक हे त्या राजकारणामध्ये स्वतःला सक्रिय करत नाही तोपर्यंत त्या जाणार नाही. जेवढा सहभाग तरुणांचा वाढेल, जेवढा सहभाग विचारवंतांचा वाढेल, जेवढा सहभाग सुशिक्षितांचा वाढेल आणि या राष्ट्राच्या संदर्भात, या समाजाच्या संदर्भात हिताचा विचार करणारे तरुण जे आहेत त्यांनी राजकारणात निश्चितपणानं आला पाहिजे, पण हे सगळं सांभाळून आलं पाहिजे. नक्कीच. तरुणांबद्दल एक मुद्दा तुम्ही मांडला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं की आज महिलांनी राजकारणात येण्याची किती गरज आहे, आणि जर एखादा पॉलिटिकल व्यक्ती तो जर राजकारणात असेल तर त्यांच्या पत्नीने सुद्धा तितकंच राजकारणात ॲक्टिव्ह राहणे हे गरजेचं आहे का? हे बघा, राजकारणात सर्वांनीच सक्रिय सहभाग देणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये असो, पुरुष आणि स्त्रीचं जे प्रमाण आहे हे 1000 पुरुषाच्या मागं आता जवळजवळ 980-985पर्यंत गेलेलं आहे. मला असं वाटते की बरोबरीचा दर्जा, पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा आज स्त्रियांना मिळालेला आहे. या महाराष्ट्रामध्ये 2008ला
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांकरता 33% आरक्षण हे लागू करण्यात आलं. त्याच्यामुळं आता नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, 33% महिलांना प्रतिनिधित्व मिळालं आहे. एवढंच नाही तर केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने या 2029च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा 33% हा फार धाडसी ऐतिहासिक निर्णय त्यांनी केला आहे. आणि स्वाभाविकरित्या आहे की आमच्या सरकारचा, आमच्या पक्षाचा हा दृष्टिकोन आहे की जास्तीत जास्त महिलांनी या राजकारणामध्ये सक्रिय झालं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही त्यांना योग्य संधी देत नाही, भारतीय जनता पार्टीच्या पक्षाअंतर्गत जी लोकशाही आहे त्याच्यातसुद्धा आम्ही 33% राजकारण हे महिलांच्या नावानं राखीव ठेवलेलं आहे. त्यांना पदं देत असताना या गोष्टीचा आम्ही निश्चितपणानं प्राधान्यानं विचार करतो. त्याच्यामुळं महिलांनी खऱ्या अर्थानं आता राजकारणात अति सक्रिय होण्याची गरज आहे. पण हे सगळं सांभाळून शेवटी जो खूप जुना काळ होता त्या काळामध्ये चूल आणि मूलच्या पलीकडे तिचा पाहण्याचा दृष्टिकोन नव्हता. शिक्षणाची दारं महात्मा फुलेंनी खोलून दिले. सावित्रीबाई फुलेंनी सर्वांसाठी हे द्वार उघडे करून दिले आणि केवळ या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये शिक्षणाची गंगोत्री म्हणून सावित्रीबाईंकडे पाहिल्या जाते. समाजाला आधुनिक विचारसरणीची जोड देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं आणि त्याच्यामुळं ही शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचली, विशेषतः मुलींकरिता. आणि म्हणून मग तिथून प्रेरणा घेऊन अनेक लोक तुमच्यासारख्या अनेक जणी अशा आहेत का ज्या समाजामध्ये समाज प्रबोधन, समाजाचं मार्गदर्शन, समाजाच्या अनिष्ट प्रथा या सगळ्या बंद पडण्याच्या दृष्टिकोनातून काम करतात. मी तुमचे अनेक भाषणं ऐकलेत, तुम्ही सुद्धा चांगल्या वक्ते आहात. आणि अशा क्षेत्रामध्ये तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये आता तुम्ही हा निर्णय घेतला आहे की या संदर्भातलं एक पोर्टल चॅनेल उघडून त्या माध्यमातून हा सगळा विषय सुरू ठेवावा, हे अभिनंदनीय आहे, कौतुकास्पद आहे. अनेक लोक आपल्यापासून प्रेरणा घेतील, अनेक मुली प्रेरणा घेतील. त्याच्यामुळं राजकारण असो, सामाजिक कारण असो आणि तुमचं या क्षेत्रातला विषय असो, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया इतक्या व्यवस्थितपणानं तुम्ही हा सगळा व्यवस्थित हँडल करता आहात, तर मला असं वाटतं यातूनही अनेक लोक प्रेरणा घेतील आणि त्याच्यातूनही त्यांना या सगळ्या नवनव्या गोष्टी करण्याची मानसिकता बनेल. तर मग राजकारणात आलं पाहिजे, या क्षेत्रात आलं पाहिजे, सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी आणि महिलांनी यायला पाहिजे, तरुणांनी यायला पाहिजे. नक्कीच. तुम्ही एक विषय मांडला. आज जे आपण महाराष्ट्रातलं राजकारण पाहतो, अनेक धक्कादायक घटना या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेल्या आहेत आणि तुम्ही फार पूर्वापासून राजकीय क्षेत्रात कार्य करत होते. आज अनेक फाईलही ओपनसुद्धा होत आहेत. तर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही ज्या काळात म्हणजे पहिलेचं राजकारण आणि आत्ता असलेलं राजकारण या दोघांमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला, की नेमकं कसं असावं? खरं सांगू, नीतिमूल्याची जपणूक करणं प्रत्येकाचं काम आहे. राजकारणामध्ये या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे आणि भारतीय जनता पार्टी त्या आधारावरच राजकारण करते. आमच्या पंचनिष्ठेमध्ये नीतिमूल्य हा एक महत्त्वाचा विषय घेतला गेलेला आहे. तुम्हाला सांगतो, राजकीय क्षेत्रामध्ये किंवा कोणतंही क्षेत्र असेल, या काही गोष्टी निश्चितच घडत असतात. त्याला आळा बसणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना मी तुम्हाला सांगतो का 20व्या शतकातलं राजकारण आणि 21व्या शतकातल्या राजकारणामध्ये मूलभूत फरक असा आहे का 20व्या शतकामध्ये 30 ते 35% लोक फक्त राजकारणामध्ये रस घेत होता. आता 70 ते 75% लोक राजकारणामध्ये रस घेतात. तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे बोलता, तुम्ही जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक कशी करता, त्यांचे किती फोन रिसीव्ह करता, त्यांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही किती सहभागी होता, या सर्व तुमच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीजवरून ते तुमचं मूल्यमापन करत असतात आणि तुमच्या आधारावर तुमच्या पक्षाच्या संदर्भातलं मत ठरवत असतात. त्याच्यामुळे ज्या ज्या राजकीय पक्षामध्ये अशा काही गोष्टी त्यांच्या नेतृत्वाकडून घडत असेल तर सरकार म्हणून त्याच्यावर अंकुश ठेवणं किंवा अशा घडलेल्या गोष्टींवर चौकशी लावणं, कायद्यानुसार त्यांना शिक्षा करणं, या सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत आणि ते हे सरकार करतच असते. पण राजकारणामधली दुर्गंधी ही जी आहे याच्यासाठी ही जर काढायची असेल तर चांगल्या लोकांनी, चांगल्या स्त्रियांनी, चांगल्या तरुणांनी, चांगल्या व्यक्तिमत्वांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, उद्योगपती आहेत, त्याच्यानंतर वकील आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. मी आता सर्व नाही सांगू शकत, की जे जनतेशी दैनंदिन जीवनामध्ये रोज भेटत असतात, त्यांचा संपर्क येत असतो,
जनतेच्या मनामध्ये परिवर्तन करण्याचं कामसुद्धा ते करू शकतात. त्यांनीसुद्धा राजकारणामध्ये थोडा बहुत रस घेतला पाहिजे, इंटरेस्ट घेतला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आहे तयार केलेली, त्याला राजकारणाच्या सोबत लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. ते कायदेमंडळ आहेत, तिथून सगळं देशाचा आणि राज्याचा आणि जिल्ह्याचा कारभार चालतो. सगळे अधिकारी त्या आदेशाचं पालन करतात आणि त्याच्यामुळं तिथं तुम्ही चांगले लोक जोपर्यंत जात नाही, येत नाही, तोपर्यंत मला असं वाटते का राजकारणामध्ये या अनिष्ट प्रथा बंद होणार नाही. चांगले लोक जेव्हा येतील तेव्हा हळूहळू ग्रॅज्युअली हा सगळा विषय संपून जाईल. चित्रताई वाघ यांनी एक सुंदर मुद्दा मांडलेला होता की जर एखादी स्त्री राजकीय क्षेत्रात असेल आणि ती सरपंच असो किंवा खासदारापर्यंत कुठल्याही ती पदावर असो आणि तिच्यावर, तिच्या वैयक्तिक आयुष्यावर कोणी जर काही लांछन लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यासाठी कायदा करण्यात यावा. तुम्हाला काय वाटतं, किती गरज आहे या कायद्याची? कायदा करण्यात यावा हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे, एक स्त्री म्हणून बरोबर आहे. पण असा कायदा आहेच. जर एखाद्या स्त्रीवर लांछनास्पद आरोप झाले, एखाद्या स्त्रीवर चरित्रावर आरोप झाले, एखाद्या स्त्रीला खाली मान घालायला लावण्यासारखे जर वक्तव्य कोणी करत असेल तर त्या संदर्भात संपूर्ण कायदा आहे. तर त्याच्यात अधिक खोल जायचं असेल, अधिक बारकावे तयार करायचे असतील तर केंद्र सरकार, राज्य सरकार या संदर्भात विचार करेल. त्या स्वतः आमदार आहेत, त्या सांगतील, आम्हीही सांगू. पण मला असं वाटते का सध्याचा कायदा जो आहे तो आहे स्त्रीच्या संरक्षणाचाच कायदा आहे, स्त्रीच्या संदर्भातला कायदा आहे. पण त्यांना वाटत असेल माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे त्यांचा, त्या ठिकाणी प्रदेश स्तरावर नेतृत्व करतात, महिलांचं काम करतात आणि त्यांना जर वाटत असेल तर 100% याच्यामध्ये निश्चितच काहीतरी आपल्याला दुरुस्ती करायची आवश्यकता असेल तर ते हे सरकार करेल. नक्कीच. आणि मला असं वाटतं की जेव्हा एक स्त्री राजकीय क्षेत्रात येते, जसं आता सुनेत्राताई पवार या राजकीय क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा महिलांसाठी की त्यांना मॅटर्निटी लिव्ह ही त्यांची वाढवली. मला असं वाटतं की कुठलीही एक महिला ज्या वेळेस अशा पदावर येते त्यावेळेस ती महिलांचा विचार करते आणि याचा फायदा अनकंडिशनली का होईना तो महिलांना होत असतो. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे महिलांनी या अशा क्षेत्रात येणं हे अत्यंत आवश्यक गरजेचं आहे. त्यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे की तुमचं नेमकं पुढील व्हिजन काय आहे? कशा संदर्भातलं? राजकीय क्षेत्रात संदर्भात समजा. काही नाही, भारतीय जनता पार्टीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून राबवल्या जातात त्या योजनांचा फायदा सर्वांपर्यंत पोचला पाहिजे. अन्यायानं कोणी ग्रस्त राहू नये, प्रत्येकाचा न्याय झाला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकारण करणारे, काम करणारे, संघटनेत मेहनत करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना निश्चितपणानं त्यांना अपेक्षित असणारं पद, अपेक्षित असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राजकारणामध्ये पाहिजे. मंडळ असेल, महामंडळ असेल, समित्या असेल, यासुद्धा त्यांना भेटल्या पाहिजे. याच्यासोबत हे राष्ट्र अधिक मजबूत राहिलं पाहिजे. याच्यासोबत हा जिल्हा विकासानं पूर्ण झाला पाहिजे, लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे, सर्वसाधारण जनता ही सुखी असली पाहिजे, समृद्ध असली पाहिजे. या सरकारच्या काळामध्ये ती स्वतःला गौरवान्वित मानण्यातच आहे, नाही असं नाही आहे. पण बऱ्याच समस्या आहेत. एवढा मोठा विशालकाय महाकाय देश आहे, एवढं मोठं 14 कोटीचं राज्य आहे आणि या राज्यामध्ये असणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या आहे, शेतमजुरांच्या आहे, महिलांच्या आहे, युवकांच्या आहे, बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे. पण तो बऱ्यापैकी सोडवण्यात आमच्या सरकारला यश आलेलं आहे. आणि मला असं वाटते का सुजलाम सुफलाम आणि परमवैभवाला असणारी ही भारतमाता आपल्या सर्वांसाठी निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं वातावरण, निर्भीड वातावरण ज्याला म्हणतो. का रात्री 11 वाजतासुद्धा माझी एखादी बहीण, माझी आई रस्त्यानं जर गाडीवर चालत असेल तर तिला कोणाची भीती वाटली नाही पाहिजे, असं वातावरण, हेल्दी वातावरण ज्याला आपण म्हणतो. आणि राजकारणात सुद्धा सोडाचं राजकारण न करता विचाराचं राजकारण केलं पाहिजे, विकासाचं राजकारण केलं पाहिजे. निवडणुका होणार आहे, निवडणुका जाणार आहे, विजय होणार आहे, पराजय होणार आहे. परंतु हे सगळं करत असताना मर्यादेची जी अभेद्य चौकट आहे ती चौकट न भेदता प्रत्येकानं संयमित आणि नियंत्रित प्रतिक्रिया देऊन राजकारण आपण केलं पाहिजे. आरोप करत असताना काही गोष्टीचा निश्चित विचार केला पाहिजे. आपण कशा पद्धतीचे आरोप करतो. अटल बिहारी वाजपेयींना एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता का तुम्ही याच्यावर एवढी मोठी घटना घडली तर तुम्ही प्रतिक्रिया का देत नाही. तर त्यांनी सांगितलं होतं प्रतिक्रिया देण्यासाठी फक्त जिभेचा उपयोग करावा लागते आणि चूप बसासाठी जिभेसोबत बुद्धीचाही उपयोग करावा लागते.
त्याच्यामुळं प्रतिक्रिया ही सांभाळून देता आली पाहिजे, दिली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे आणि एक सुदृढ वातावरण देशामध्ये, राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये निर्माण झालं पाहिजे. बस हीच अपेक्षा करतो. जेव्हा कुठलाही व्यक्ती राजकीय क्षेत्रात असतो तर सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही एका पुरुषासाठी त्याच्या पत्नीची भूमिका महत्त्वाची असते. बरोबर आहे. म्हणजे पुरुष जरी बाहेरचं राजकारण सांभाळत असले कुठल्याही क्षेत्रात असो, पण घरी स्त्री ही घरचा सगळा कारभार बघत असते. तर तुम्ही तुमच्या पत्नीविषयी आणि त्यांच्या सपोर्टविषयी काय सांगाल? तिच्या सहकार्याशिवाय मला एक पाऊल टाकणंही कठीण आहे. कारण तिची मदत आहे, तिचं सहकार्य आहे, आमची पूर्ण काळजी ती घेत असते. एवढंच नाही तर ती 1989 पासून विद्यार्थी परिषदेचं काम तिनंही केलेलं आहे. अरे बापरे. अमरावती शहर जिल्ह्याची ती उपाध्यक्ष राहिलेली आहे. महिला मोर्चाची उपाध्यक्ष 3 टर्म राहिलेली आहे. सचिव म्हणून तिनं काम पाहिलेलं आहे. आताही जिल्हा कार्यकारिणीमध्ये सदस्य आहेत. प्रत्येक वेळी तीसुद्धा समाजकारण आणि राजकारण करत असते. निवडणुकीत सुद्धा ती 2012च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते उतरली होती मैदानात. पण एक 10 दिवस अगोदरच माझ्या भावाचं निधन झाल्यामुळे आम्ही काही फार प्रचार प्रसार करू शकलो नाही. फार निसटता पराभव तिचा त्यावेळी झाला होता. पण तिच्या सहकार्याशिवाय आम्ही राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. तिचं पाठबळ आहे, तिचं सहकार्य आहे आणि तीही सुशिक्षित आहेत, MA झालेली आहे. त्याच्यामुळं तिच्या मदतीशिवाय आणि सहकार्याशिवाय आम्ही राजकारणात कदापिही सर्वाईव्ह करणं शक्य होणार नाही आहे. त्याच्यामुळे तिचे तर आभार आहेच, धन्यवाद आहेच. याच्यानंतर रॅपिड फायर पुढचा सेगमेंट. देशाचं पुढचं नेतृत्व PM तुम्ही कोणाला बघू इच्छिता? नरेंद्रजी मोदी की योगी आदित्यनाथजी? नाही, याच्यात भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्व निर्णय करेल तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य आहे. दोन्ही नेते त्या ताकदीचे आहे. अच्छा. त्यानंतर महाराष्ट्राचं पुढचं नेतृत्व हे कोणाकडे राहावं? देवेंद्रजी फडणवीस? देवेंद्रजी फडणवीस. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं बोलता बोलता एक राहून गेलं की तुमचं एज्युकेशन काय नेमकं आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझं एज्युकेशन BE सिव्हिल. अच्छा. बडनेरा इंजिनिअरिंग कॉलेजमधून 1990चं माझं पासआउट आहे. मी एन्व्हायरमेंटलला ॲडमिशन घेतली. मी 2 वर्ष पूर्ण केले. माझं डेझर्टेशन आणि ते सगळं सबमिट व्हायचं आहे. जेव्हा ते पूर्ण करू तेव्हा तेही सांगू. सध्या मी BE सिव्हिल आहे. अच्छा. जेव्हा राजकीय क्षेत्रात अशा विचारवंताचे लोक येतात तर मला असं वाटते की राजकारण असो, समाजकारण असो, त्याच्यात कुठेतरी एक चांगला पॉझिटिव्ह बदल आपल्याला पाहायला मिळतो. सर, तुम्ही आमच्या या चॅनलला इतकी सुंदर अशी मुलाखत दिली आणि एक चांगले विचार तुम्ही लोकांपर्यंत मांडले आणि आमचे महत्त्वाचे लोकांकडून आले जे काही प्रश्न होते ते मी तुमच्यासाठी घेतलेले होते. त्याचंसुद्धा उत्तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने एक समर्पक दृष्टिकोनातून दिलं. त्याबद्दल मी माझ्या साक्षी बेले पॉडकास्ट या चॅनलबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांनाही विनंती करते की तुम्ही साक्षी बेले पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलला सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा जर तुम्हाला असेच चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर. आणि त्याचप्रमाणे आमच्या हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट जर आवडला असेल तर वन्स मोर जयंतजी डेहनकर याच्या ही कमेंट्स तुम्ही आमच्या या पॉडकास्ट लिंकवर या चॅनलवर देऊ शकता. खूप खूप धन्यवाद सगळ्या प्रेक्षकांचे. सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी साक्षी बेले पॉडकास्टला सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे आणि सातत्यानं आपल्या सर्वांकरिता हे पॉडकास्ट निश्चितपणानं अतिशय चांगली माहिती घेऊन आपल्या सर्वांपर्यंत येईल. आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या आणि लाखमोलाच्या आशीर्वादानं हे अधिकाधिक मोठं झालं पाहिजे याच्यासाठी आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करतो.